नमस्कार. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, मात्र त्या अगोदर बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. माझ्याशी पंगा घेऊ नका, निलंबित उपनिरीक्षक कासलेची गुन्हे शाखेच्या निरीक्षकांना धमकी. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपद अमरावती जिल्ह्याच्या शिरेपेचात मानाचा तुरा. लाडकी बहीण योजनेवर पुन्हा टाच, शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या 8 लाख महिलांना 1,500 रुपयांऐवजी 500 रुपये मिळणार. आणि तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आज कोर्टात दोषारोपपत्र दाखल. नमस्कार, मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. बीड जिल्ह्यात पोलीस खात्यात एकच खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी थेट स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना सोशल मीडियावरून धमकी दिली आहे. अगोदर माझ्यावर गुन्हा दाखल करा, नंतर मला पकडायला या, असं म्हणत त्यांनी माझ्या घरच्यांना त्रास देऊ नका, माझ्याशी पंगा घेऊ नका, नाहीतर तुमची माझ्याशी गाठ आहे, अशी धमकीचा व्हिडिओ माध्यमांतून दिल्यानं पोलीस खात्यातील अंतर्गत वाद समोर आलाय. मागचं कारण म्हणजे मित्रांनो, मी आलो होतो परभणीला आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आपले माननीय SP सर नवनीत सर यांनी LCBचे PI उस्मान शेख यांना नाही, यांच्या टीमला पाठवलेलं इकडं PSI मुरकुटे आणि काहीतरी SI का PSI जगताप असं काहीतरी नाव आहे आणि अजून एक जण. मित्रांनो, काय गुन्हा केलाय हो मी? अजून माझ्या नावावर गुन्हा नोंद नाही. अरे LCBचे PI उस्मान शेख साहेब, पहिले गुन्हा दाखल करा ना माझ्यावर आणि नंतर टीम पाठवा मला पकडण्यासाठी. कशाला त्रास देताय माझ्या गरीब घरच्यांना? त्रास द्यायचा मला एकट्याला द्या, माझ्या घरच्यांना देऊ नका. आणि काही साध्य होणार नाही. सगळे समर्थ आहेत, सगळे स्ट्रॉंग आहेत. एवढे आम्ही कमजोर नाहीत. रेड्डी असलो म्हणून काय झालो, लातूरला भरपूर आमचा समाज आहे. उस्मान शेख साहेब राहिलेत ना LCBला PI, इथं व्यवस्थित राहा, नाही तर मग माझ्याशी जर पंगा घेतला आणि घाट आहे, लक्षात ठेवा, माझ्या मागे LCBची टीम पाठवता तुम्ही. काय गुन्हा केला मी? काय चुकी केली सांगा ना. तुम्ही कसे आले, कुठं होते परळीला आणि काय काय कांड केले? अजून मी पोलिसांच्या मागे लागलो नाही, लक्षात ठेवा मित्रांनो. जर पोलिसांच्या मागे लागलो ना मी, तर मी सोडणार नाही एकेकाला. मग जिथं उजडायचं तिथं उजडू द्या. आजचा दिवस चांगला आहे, शुभ दिवस आहे आणि हे असले नाटकं करू नका. SPचं ते काय चोळण्यासाठी झेलण्यासाठी. इमानदारीने नोकरी करा, ड्युटी करा, मला मजबूर करू नका उस्मान शेख साहेब. महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधितज्ञ आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे सरन्यायाधीश होणार आहे. भूषण गवई हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील असून ते भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते रासू गवई आणि कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत. देशाच्या पहिला महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर अमरावती जिल्ह्याला मिळालेलं दुसरं महत्त्वाचं पद असल्यानं अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेलाय, असं मत अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी मांडले. आदरणीय भूषणजी गवई साहेब हे देशाचे चीफ जस्टिस होत आहेत, याचा निश्चितच अमरावतीकरांना सार्थ अभिमान आहे. त्यांचे वडील दिवंगत आमचे नेते आदरणीय दादासाहेब गवई हे बिहार, सिक्कीम आणि केरळचे राज्यपाल झाले. अनेक वर्ष विधानसभेत, विधान परिषदेत त्यांनी फार मोठी मोलाची कामगिरी केली. एक रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणून ते गणमान्य होते. त्यांचेच चिरंजीव आज चीफ जस्टिस होत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजनेवर पुन्हा एकदा टाच झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांना आर्थिक मदत केली जाते त्याच महिलांची नावे नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये देखील आहेत. अशा 8 लाख महिलांना आता 1,500 रुपयांऐवजी 500 रुपये महिना मिळणार आहे. या योजनेतील अटीनुसार 2 योजनेचा लाभ घेता येत नाही, त्यामुळे आता या महिलांचे पैसे कमी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात तब्बल 2 महिन्यानंतर आज कोर्टात आरोपपत्र दाखल होते. या ड्रग्ज प्रकरणात एकूण 35 आरोपी निष्पन्न झाले असून यातील 14 आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले, तर संशयितांपैकी 21 आरोपी अद्याप बेपत्ता आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करणं बंधनकारक असून या गुन्ह्याचे आज 60 दिवस होत आहेत. या प्रकरणात ड्रग्जचे रॅकेट मुंबई, पुणे, सोलापूर पर्यंत असल्याचं निष्पन्न झालंय. यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर पोलीस स्टेशनमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली एक गाव एक पोलीस या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आलाय. या मेळाव्यात 233 युवक आणि युवतींनी सक्रिय सहभाग घेतलाय. गावात होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा बसावा यासाठी ग्राम सुरक्षा रक्षक दल महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं बिरादार यांनी यावेळी सांगितलंय. सुरक्षा रक्षकांना यावेळी आवश्यक साहित्याचं वाटपही करण्यात आलंय. जालन्यातील सफरचंदाच्या बागेला उन्हाचा तीव्र फटका बसत असून उन्हाच्या तीव्रतेमुळे सफरचंदाच्या झाडाला लागलेली फुलं आणि फळं गळून पडतायत. जालन्याच्या मठपिंपळगाव येथील प्रयोगशील शेतकरी कैलास जिगे यांनी 4 वर्षांपूर्वी सफरचंदाची बाग फुलवून सफरचंद शेतीचा यशस्वी प्रयोग केला होता. मात्र बदलते वातावरण आणि वाढती उन्हाची तीव्रता यामुळे जिगे यांच्या सफरचंद बागेला मोठा फटका बसत आहे. यंदा उन्हाच्या तीव्रतेमुळे सफरचंदाची फुलं झाडावरच गळून पडतायत. त्यामुळे ही सफरचंद बाग यंदा काढून टाकण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. होण्याचं कारण एकच आहे, आता जवळजवळ डिसेंबर पासून 15 दिवस झाले, 3 हप्ते झाले की काहीतरी आभाळाट वातावरण येतं आणि नंतर ऊन राहतो, थंडी येते. म्हणून ते बेमोसमी वातावरणामुळे फुलाची गळती होती आणि नंतर शेतकऱ्यावर ही गदा येते की मोसंबी असन, सफरचंद असन, आंबा असन, याच्यातून शेतकऱ्यावर ही लई मोठी गदा आली आहे. फळबाग काढण्याची आणि उन्हाची तीव्रता, तशीच पाण्याची टंचाई कमी. पाण्याची टंचाई भरपूरच पाणी लागतं फळबागाला, यंदा पाणी कमीच झालं आहे आणि उन्हाचे टेम्परेचर जास्त झालं आहे. आणि वातावरण 4 दिवसापूर्वी इतकं वातावरण आभाळट वातावरण आलं, पाऊस आला, त्याच्यामुळं फुलगळ झाली आणि आता फळगळण्याची थांबण्याची कंडिशन नाही राहिली. आता आम्ही फळबाग काढण्याच्या या कंडिशनमध्ये आता आम्ही 8-10 दिवसात बागच काढणार आहे. मोसंबी बी आणि आंबा बी काढणार आहे.
उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष तयार करण्यात आला असून उष्माघाताच्या रुग्णांसाठी 4 बेड राखीव ठेवण्यात आलेत। याचबरोबर उष्माघात रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या औषधींचा पुरेसा साठा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असल्याची माहिती जालन्याचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांनी दिली आहे। वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन रुग्णांसाठी कूलर आणि एसीची ही व्यवस्था आरोग्य विभागाकडून करण्यात आल्याची माहिती गाडेकर यांनी दिली आहे। उष्माघाताच्या संदर्भानं आम्हाला राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे आम्ही आमच्या एक ICUमध्ये 4 बेड आम्ही उष्माघाताच्या रुग्णासाठी राखीव ठेवलेले आहे। त्याकरता लागणारी औषधी आणि सर्व IV फ्लुइड्स सगळे स्टाफ यांची ड्युटी त्या ठिकाणी लावलेली आहे आणि पेशंट वाढले रुग्ण तर आम्ही मॉड्युलर ICU सुद्धा उष्माघात कक्षासाठी राखीव म्हणून ठेवलेला आहे। त्या ठिकाणी तसा बोर्ड पण आम्ही दर्शनी भागात लावलेला आहे। तसेच त्यामध्ये एसीची व्यवस्था आहे आणि आमच्या अपघात विभाग ICU मेल मेडिसिनच्या विभागाच्या वार्डमध्ये रुग्णांना कूलरची व्यवस्था सुद्धा आमची चालू आहे। काही वार्डात केलेली आहे आणि काही वार्डामध्ये दुरुस्ती करून लगेच आम्ही करणार आहोत। यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। पाहत राहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत। पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। यवतमाळ शहरातील टिळकवाडी बापट चौक परिसर हा आरोग्य सेवेचा केंद्रबिंदू मानला जातो। येथे अनेक खासगी हॉस्पिटल्स, मेडिकल स्टोअर्स, डायग्नोस्टिक लॅब्स, सोनोग्राफी सेंटर, ICU युनिट्स कार्यरत आहेत। दररोज हजारो रुग्ण या भागात उपचारासाठी येतात। मात्र या परिसरातील वाढती अस्वच्छता आणि पायाभूत सुविधांचा अभाव हा चिंतेचा विषय बनलाय। हॉस्पिटलच्या समोरून थेट सांडपाण्याचा प्रवाह सुरू असून दुर्गंधी, मच्छरांचा उपद्रव आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतोय। या भागात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत असल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली आहे। भंडाऱ्याच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी डिव्हायडरवर धडकून पलटी झाल्यानं भीषण अपघात घडलाय। या अपघातात महिलेचा घटनास्थळी मृत्यू झालाय, तर पती, मुलगी आणि मेहुणा असे 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना कुही मांढळ फाट्यावर मध्यरात्री घडली। अपघातग्रस्त कुटुंब भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहळी येथील असून तिघांवर नागपूर येथे उपचार सुरू आहेत। रस्त्यावरील विद्युत खांब चुकवण्याच्या नादात कंटेनरनं दुचाकीला धडक दिल्यानं महाविद्यालयीन युवकाचा जागीच मृत्यू झालाय।
कोल्हापुरातील शिळे कसबा बावडा रोडवर ही घटना घडली आहे. उत्कृष्ट पाटील असं मृत्यू झालेल्या टोप इथल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचं नाव असून या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रस्त्यावर मधोमध असणाऱ्या विद्युत खांबामुळे ही दुर्दैवी घटना घडली असून यामध्ये युवकाचा नाहक बळी गेल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. दरम्यान या घटनेमुळे आता तरी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणाला जाग येणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. पाहत राहा न्यूज अनकट.